नमस्कार, रामकृष्ण हरी रसिक प्रेक्षक हो. मी नम्रता तुमच्या सर्वांचे स्वागत करते माझ्या आर्ट विथ नम्रता या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, कुस्ती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ती लाल माती आणि त्या लाल मातीवर खेळणारे रांगडे गडी. पण आज या लाल मातीच्या एक असा हिरा चर्चेत आहे ज्याच्या नावाने समोरच्या पैलवानाच्या काळजात अगदी धडकीच भरते. तो म्हणजे मैदानाचा राजा सिकंदर शेख. तर आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे, कारण उद्या दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी माझ्या कुडवाड गावामध्ये हनुमान जन्मोत्सव व श्री ज्योतिर्लिंग यात्रानिमित्त सिकंदर शेख येणार आहेत. तर ते फक्त येणार नाहीयेत, ते पैलवान सुमित कुमार यांच्यासोबत कुस्ती खेळणार आहेत. आणि आपल्या लाडक्या पैलवानासाठी मी एक खास स्केच तयार केलेला आहे, जे मी त्यांना आमच्या गावाच्या वतीने भेट देणार आहे. तर चला स्केच काढायला घेऊयात. चला. तर मित्रांनो, मी स्टार्टिंगला पहिल्यांदा कागद जो आहे माझा तो भिंतीला चिटकून व्यवस्थितपणे घेतला आणि त्याच्यावरती ग्रीड पद्धतीने रेषा आखून घेतल्या आणि नंतर हलक्या हाताने आउटलाईन ड्रॉ करायला सुरुवात केली. पूर्णपणे आउटलाईन झाल्यानंतर मी एक एक पार्ट त्याचा शेडिंग करायला घेतला. स्टार्टिंगला मी केस पूर्ण केली आणि त्यानंतर आता मी चेहऱ्याचा भाग करायला घेते. त्याच्यामुळे मी तिथल्या ज्या ग्रीड्स आखलेल्या होत्या त्या मी खोडून घेतल्या आणि त्याच्यावरती डोळ्यांचे शेडिंग चालू केलं. तुम्ही पाहू शकता डोळे अगदी हुबेहूब दिसत आहेत. त्याच्यामध्ये अजून काम बाकी आहे, तरीही बऱ्यापैकी आपल्याला हुबेहूब डोळे दिसत आहेत. आणि नंतर आपण चेहऱ्यावरती पार्ट शेडिंग करायला घेणार आहोत. उजेडाच्या बाजूला आपण फेंट आणि थोडा लेफ्ट साईडला म्हणजे आपल्या राईट साईडला डार्क शेड आहे, कारण लेफ्ट साईडनं लाईट पडलेली आहे. त्याच्यामुळे राईट साईडला थोडं डार्क आणि लेफ्ट साईडला थोडं फेंट अशा पद्धतीने आपण चेहऱ्यावरती शेडिंग केलं. आणि नंतर दाढी काढायला घेतली. त्यांची दाढी ही त्यांची एक मला वाटते पहिचान आहे. तर मी अगोदर दाढी 2Bच्याच पेन्सिलने शेडिंग करून घेतली आणि त्याच्यावरती 6B 4B आणि 8B आणि तसेच 10Bचा पण यूज केलेला आहे मी. तुम्ही पाहू शकता हळूहळू पद्धतीने मी शेडिंग करते. जशी जशी शेडिंग करत जाईल तसं तसं ते आणखीन उठवदार दिसत आहे. हे स्केच साकारताना मला सिकंदर शेख यांच्या चेहऱ्यावरील तो रांगडेपणा आणि आत्मविश्वास टिपायचा होता. कुस्तीत जशी एकाग्रता लागते तशीच एकाग्रता चित्र काढतानाही लागते. एक कलाकार म्हणून मी जेव्हा हे स्केच पूर्ण केलं तेव्हा मला जाणीव झाली की खेळ असो किंवा कला, मग ती कुस्ती असो किंवा चित्रकला, त्यात सातत्य आणि मेहनत असल्याशिवाय यश मिळत नाही. माझ्या कुकुडवाड गावातील प्रत्येक व्यक्ती आज उत्सुक आहे सिकंदर शेख यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि मी उत्सुक आहे हे स्केच त्यांना देण्यासाठी. कुकुडवाडच्या या ऐतिहासिक मैदानात उद्या 4 एप्रिलला मातीचा हा खेळ रंगणार आहे. गावाकडचं हे सुख काही वेगळंच असतं. मातीचा सुगंध, लोकांचा उत्साह आणि आपल्या लाडक्या खेळाडूला प्रोत्साहन देण्याची जिद्द. हे स्केच म्हणजे एक केवळ कलाकृती नाही, तर आमच्या गावातील त्यांच्याबद्दलची आदर भावना आहे. सिकंदर शेख यांनी कमी वयात जे यश मिळवलं आहे ते पाहून वाटतं की कष्ट प्रामाणिक असतील तर नशिबाचा सिकंदर कोणीही होऊ शकतं. लोक म्हणतात सिकंदरची कुस्ती म्हणजे डोळ्याचे पारणे फिटणे. त्याची चपळाई एखाद्या चित्त्यासारखी आहे. जेव्हा तो मैदानात उतरतो तेव्हा घास मारण्याची त्याची पद्धत आणि समोरच्याला आसमान दाखवण्याची त्याची शैली, हे सारं काही आजच्या तरुण पैलवानांसाठी प्रेरणादायी आहे. मित्रांनो, हे आहे सिकंदर शेख यांचं फायनल स्केच. हे स्केच तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याच्या कुस्तीच्या मैदानासाठी सिकंदर शेख यांना माझ्याकडून आणि आपल्या सर्व आर्ट विथ नम्रताच्या फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा. आपणही आपल्या मातीतील खेळांना आणि कलाकारांना असाच पाठिंबा देत राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात महाराष्ट्र केसरी व रुस्तम हे हिंद केसरी सिकंदर शेख आपल्या स्केचबद्दल काय म्हटले आणि तुमचा आवडता पैलवान कोणता ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आर्ट विथ नम्रता. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.